आणि हो, असं आत्ता असं आम्ही 2 तासापासून शनिवार वाड्यामध्ये फेरफटका केलेला आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडनं आम्ही विचारपूस केली. तर आमच्या माहितीनुसार तिथं जी येणारे पर्यटक आहेत ती 90% बाहेरची होती. तर बाहेरगावचे. तीच पण जी महिला नमाज पडायला आली होती, तर ती महिला पुण्यातली होती का? जर कधी ती महिला पुण्यातली असेल, तर तुम्ही त्या महिलेला आमच्या माध्यमातून काय निरोप देईल, की बाबा तू त्या ठिकाणी जी नमाज पठण केलेली, तर तू माध्यमांच्या समोर येऊन तुझा हेतू काय होता? त्यासाठी तुम्ही काय बोलला? नाही बघा, परत एकदा सांगतो की ते पर्यटन स्थळे ते त्या ठिकाणून आटकेपार झेंडे लावलेले आहेत. हा इतिहास आहे. तिथं अनेक नागरिक हिंदू मुस्लिम सगळेच येतात. असं तिथं थोडीच बोर्ड लावला आहे की इथं मुस्लिम समाजाने आज जायचं ना. तिथं जर आज गणपतीचं देऊळ आहे तर हिंदू समाजाचं मग दर्शन घेतो. त्याच्यामध्ये आजूबाजूला दर्गा असेल तर नमस्कार करतो. हे ज्याचा सध्याचा प्रश्न आहे. आता या सध्याच्या प्रश्नात त्यांना लोकांनी हात कुठं जोडायचे, काय जोडायचे ह्याच्यावर बंधन आले नाही पाहिजे. ह्या मताचा मी कारण शेवटी जी महिला कुठे आला असेल तर तिला ज्ञान नसेल, अज्ञान असेल, तिला माहीत नसेल, की आपलं वेळ आली, आपलं ते टाईम झाला असेल, दर्शन घे, तिने परमेश्वराची प्रार्थना केली असेल तर ते आता ते आम्ही कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तिथं मला नाही वाटत नेहमी कोणतरी जाऊन आतमध्ये नमाज पडत असतं. हो, एक शेवटचा प्रश्न, की खासदार मुरली धळांचं जे प्रकरण बाहेर येत आहे, ते दाबण्याकरता हा मुद्दा बाहेर काढला का शनिवार वाड्याचा? नाही ना, हा विषय त्याचा नाही आहे. हा मेधाताईंचा विषय वेगळा आहे. हा विषय वेगळा आहे. आणि ह्याच्यामध्ये रोज काय ना काय हे घडलं ना पाहिजे. भविष्यात हे सगळ्यांना त्रासदायक आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे ही जी जागा आहे ही काजी लोकांची जागा होती. काजी लोक ह्याची त्या आजूबाजूला काजी लोकांची आजही घरं आहेत. आजही त्या ठिकाणी दर्गे आहेत. आणि हे काजी लोक तसं आता मला इतिहास नाही, त्यांची जुनी लोक म्हणतात काजी लोक पूर्वीचे ब्राह्मण होते. पूर्वीचे ब्राह्मण होते, ब्राह्मण वंशजाची होती. पण आता तुम्ही इतिहासाच्या तिकडे जायला पाहिजे आणि माझं चुकत बी असेल, पण सगळे आपण एकत्र आहोत याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि तिने जर जाणून बुजून किंवा जाणून बुजून केलं असेल तर ती चुकीचं आहे. पण ती श्रद्धेने जर तिथं नमाज पडली असेल तर त्याला आपण विरोध केला नाही पाहिजे.